कोणताही पुरावा न देता केवळ आरोप करून आपली मीडिया ट्रायल चालवल्याची टीका करत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिलाय। राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला। गेल्या 40 वर्षांपासून आपण पक्षाचं काम करत असल्याचा दाखला देत राज्य सरकारने सर्व आरोपांची चौकशी करावी आणि त्यातून तथ्य बाहेर येईल असं खडसे म्हणाले। खडसे यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मंत्री प्रकाश मेहता हे देखील उपस्थित होते। 40 वर्षांमध्ये आता जो मीडिया ट्रायलचा हा प्रयोग आहे हा मी कधी अनुभवला नाही। मी सातत्यानं पहिल्या दिवसपासून आजपर्यंत आरोप करणारा नाही, सातत्यानं पहिल्या दिवसपासून सांगत आलेलो आहे की जो काही आरोप करता आहात त्याचे ठोस पुरावे, कागदपत्र, सही शिक्क्यानिशी द्यावे। तर या क्षणापर्यंत एकही कागदपत्र विरोधक देऊ शकले नाही। विरोधकांनी केलेले आरोप हे बेछूट आणि बिनबुडाचे असल्याचं खडसे यांनी म्हटले आणि त्याचबरोबर गेली 40 वर्ष आपण पक्षासाठी काम केलं। या दरम्यान विरोधकांनी अनेक आरोप केले, मात्र पक्ष सतत आपल्या पाठीशी राहिला। यावेळी पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगत खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे आभार मानले। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना ही विनंती केली या ठिकाणी की इतके वर्ष झाले मी मेहनतीनं कष्टानं या पार्टीसाठी काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो आमच्या अध्यक्ष महोदयांचे की भारतीय जनता पार्टी भक्कमपणे नाथाभाऊच्या पाठीशी उभी राहिली आहे, उद्याही राहणारच आहे असं त्यांनी सांगितलेलंच आहे। त्यामुळे पक्ष म्हणून माझ्या पाठीमागे भक्कमपणे आज उभा आहे। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्ष खडसेंच्या पाठीशी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। खडसेंच्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीलाच दानवेंनी राजीनाम्यामागची पक्षाची भूमिका स्पष्ट केली। भाजप सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे, परंतु सतत चाललेले आरोप पाहता भाजपच्या नैतिक मूल्याची परंपरा आमच्या नेत्यांनी याही पूर्वी घालून दिलेली आहे आणि त्या परंपरेला धरून नाथाभाऊ खडसे यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केलेला आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष नाथाभाऊच्या पाठीमागं पूर्णपणानं भक्कमपणानं उभा आहे। आमच्या पार्टीतले स्थापनेपासूनचे ते एक ज्येष्ठ नेते आणि संकट काळात त्यांनी पार्टी या राज्यात वाढवली, पार्टीची बाजू मजबूतपणानं मांडली आणि त्यामुळेच हे सरकार येऊ शकलं। या आरोपा बेबुनियाद आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी नाथाभाऊच्या पाठीमागे भक्कमपणानं उभी आहे। एकनाथ खडसे यांच्या राजीनामा नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय। पुणे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला पवार आले असताना त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला। देशांतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यापूर्वी भाजपनं आपल्या पक्षामध्ये सफाई करावी असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला टोमणा मारलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलतात, पण आता त्याच पक्षामध्ये एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागलाय। पण केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना न्याय प्रक्रियेलाही सामोरं जावं लागेल असंही ते म्हणाले। दुसऱ्यांच्यावर सारखे भ्रष्टाचारांच्या इशारा करण्यापेक्षा त्यांनी आपल्या स्वतःच्या घराचा चिंतन करावं। दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकण्यापेक्षा हे विचार त्यांनी निश्चित करावा की त्यांच्याही घर टाकाचाच आहे आणि ते एक सुरुवात झाली आहे। खडसे हे बहुजन समाजातले मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय। मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यातल्या अंतर्गत वादाचा हा परिणाम असल्याचं ते म्हणाले। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वीच राणे यांनी खडसेंचा राजीनामा मागितला होता आणि त्यानंतर राणेंना खडसे बहुजन असल्यानं त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा साक्षात्कार झालाय।
खडसेंचा राजीनामा दिला हा उशिरा घेतला गेला आणि त्यांनी देणं आवश्यक होतं. ते जे आरोप होते ते गंभीर स्वरूपाचे होते. पण मला त्याचबरोबर सांगायचं की हे सरकार तयार झाल्यापासून खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत जे युद्ध चाललं होतं ते पाहता हे भाजप सरकार बहुजन समाजाच्या नेत्यांविरोधातच अशी षडयंत्र रचून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याचं जणू त्यांनी निर्धार केलाय असं मला वाटतं. दरम्यान खडसेंवर कारवाईसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया केवळ राजीनाम्यावर समाधानी नाहीयेत. त्यांनी खडसेंची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत ही चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय. खडसेंच्या भ्रष्टाचाराची आणखी प्रकरणं उजेडात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खडसेंचा राजीनामा म्हणजे पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्याची बोलकी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेनं कसलंही राजकारण केलं नसल्याचं सांगत लोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. सन्माननीय आमचे खासदार संजय राऊत हेही म्हटले होते की आम्हाला काही एका व्यक्तीच्या विरुद्ध किंवा एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून जायला लागावं याच्याबद्दलचा आनंद असल्याचा प्रश्न नाहीये. परंतु लोकभावना आणि सातत्याने होणारे आरोप याची वस्तुस्थिती काय ही समोर येण्यासाठी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अशी आमची अपेक्षा होती. आणि आता मुख्यमंत्रीनी योग्य निर्णय घेतलेला आहे. स्वल्पविराम आहे असं म्हणेल. विरोधी पक्षाला जो पूर्णविराम वाटतोय तशातला तो भाग आहे की नाही हे चौकशी अंती आपण बोलू शकतो. जळगावमध्ये शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकनाथ खडसेंनी सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर जळगावमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे जल्लोष केला. विधानसभा निवडणुकांवेळी युती तुटल्याची माहिती एकनाथ खडसेंनीच शिवसेनेला कळवली होती आणि त्यामुळे स्वाभाविकच एकनाथ खडसेंवर शिवसेनेचा राग होताच. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. एकनाथ खडसेंनी सर्वच पदांचा राजीनामा दिल्यानंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनेही फटाके फोडून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एरंडोलचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्यावर खडसेंनी आरोप केले होते आणि त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीने जल्लोष केला. एकनाथ खडसेंनी सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये समर्थकांनी रास्ता रोको केला. खडसेंच्या समर्थनार्थ यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी रस्त्यावर जाळपोळ केली तर मुक्ताईनगर परिसरातली दुकानं देखील बंद केली. खडसेंच्या राजीनाम्याप्रकरणी समर्थकांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. खडसे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. प्रत्येक वेळी भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे कधी जेलमध्ये जाणार याचं उत्तर द्यावं. तसंच खडसे यांची चौकशी करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे. अमरावती शहरालगत असलेल्या छत्री तलाव परिसरामध्ये जंगल तोडून जैवविविधता पार्क उभारण्याचं काम सामाजिक वनीकरण विभागानं सुरू केलंय. या परिसरामध्ये सुमारे 12 एकरमध्ये तारेचं कुंपण करण्यात आले. पहाटे 15 ते 20 हरणं जंगलामधून पाणी प्यायला आले असताना या कुंपणात अडकले आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना मिळत नव्हता. यावेळी कुत्र्यांनी पाठलाग सुरू केल्यानं हे हरण सैभैर पळत सुटलं. यामध्ये 2 हरणांचा मृत्यू झालाय. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानावर विशेष भर दिला. सरकारच्या या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातल्या 5 गावांमध्ये जवळपास 52 वेगवेगळी कामं सुरू आहेत. यामध्ये नदीवर सिमेंट बंधारे, तलावातला गाळ काढणे, नवीन शेततळे अशा कामांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षीच्या कामांमुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती आणि त्याचा फायदा लक्षात घेऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जलयुक्तची कामं हाती घेतली आहेत.
रुग्णालयातील अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधा यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशी अवस्था मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये यापुढे पाहायला मिळणार नाही, कारण पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला त्याचा आजार विसरायला लावून त्याचं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याची सुरुवात होतीये ती सायन रुग्णालयापासून. सायन रुग्णालयातल्या भिंतींवर आकर्षक चित्र काढली जातात. रुग्णालयाचा परिसर, ओपीडी, कार्यालय, जिने अशा जागांवर सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहेत. कोकण किनारपट्टीवरील जलदुर्गांपैकी एक असलेल्या मुरुड जंजिराची दुरवस्था झाली आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाकडे असणाऱ्या किल्ल्यावर प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध नाहीये. विदेशी पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा एक मोठं आकर्षण आहे. मात्र असं असताना पुरातत्व विभागाचं या जलदुर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री दिलीप सोपल यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात बार्शी तालुका भाजपच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सोपल यांनी शिराळ्यामधल्या एका भाषणात आपण कशाप्रकारे जनतेला झुलवत ठेवलं याची हकीकतच सांगितली होती. सोपल यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सोपल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. नाशिक ग्रामीण पोलिसाच्या गाडीच्या धडकेनं दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नाशिकमधल्या पेठ रोडवरच्या रासे गावाजवळ दुर्घटना घडली. ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे गाडी पलटी झाली आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या 2 दुचाकींवर आदळली. या अपघातामध्ये दुचाकीवरील गणेश पगार हा जागीच ठार झाला, तर 3 जण जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या गाडीतल्या कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातल्या मलकापूर इथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 5 जण ठार झाले. विशाळगड इथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि i20 कारमधून प्रवास करणारे 4 जण जागीच ठार झाले. यामध्ये एका 8 वर्षाच्या मुलीचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण पुण्याच्या हडपसर भागातले रहिवासी आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातल्या कुवे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 8 जण गंभीररित्या जखमी झाले. कारच्या काचा फोडून तसंच अंगावर घाण टाकून लोकांच्या बॅगा चोरणाऱ्या आंध्र प्रदेशमधल्या 5 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात नवी मुंबईतल्या वाशी पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं नवी मुंबईमध्ये 5 गुन्हे केल्याचं उघड झालं असून पोलिसांनी त्यांच्याकडून 3 मोटरसायकल्स, 4 मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर साहित्यासह 2,15,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मारामारी करणाऱ्या मध्यधुंद अवस्थेतल्या 5 मुलींसह एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे. वाशीतल्या इन ऑर्बिट मॉलमधल्या पबमध्ये मुला-मुलींच्या 2 वेगवेगळ्या गटांची पार्टी सुरू होती. पार्टी संपल्यावर या 2 गटातल्या मुलींची भांडणं सुरू झाली आणि त्यामध्ये मध्यधुंद अवस्थेतल्या मुलींनी एकमेकींना मारलं. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीकरता रुग्णालयात नेलं. त्या दरम्यान मुलींनी 3 महिला कॉन्स्टेबलनाही मारहाण केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.